नमस्कार. आज वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसूजा यांचं ऑर्डिनेशन म्हणजेच पदग्रहण वसईच्या सेंट ऑगस्टीन ग्राउंडमध्ये झालेलं आहे. आता आपल्यासोबत वसईचे मेंढपाळ फेलिक्स मचाडो बिशप हे आहेत. हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. बिशप नमस्कार. नमस्कार. आज आमच्यासाठी हा एक अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा असा दिवस आहे. कारण कुठलीही संस्था असली पण आमची संस्था म्हणजे ती देवाचीच संस्था आहे. आणि त्यासाठी एक सक्षम आणि बुद्धिवान अशी व्यक्ती सापडणं आणि परंपरा पुढे नेणं हे फार महत्त्वाचं आहे आम्हाला. कारण परमेश्वराची भक्ती परंतु त्याला जोडून गरिबांची सेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी एखादी अशी व्यक्ती लागते की ती चांगली आखणी करू शकते, योजना पुढे नेऊ शकते आणि लोकांना एकत्र करून सर्व धर्माच्या लोकांना. कारण ख्रिस्ती चर्च म्हटलं म्हणजे काय ते एकलकोंड असं नाही किंवा एकाकी राहणारं नाही. तर आम्ही जेव्हा जेव्हा ही अशी नवीन नियुक्ती करीत असतो, माझं वय झाल्यामुळे आता थोडंसं खुर्ची पण खाली करीत राहिलं पाहिजे आणि तरुणांना आपण जागा करून दिली पाहिजे. आणि म्हणून अगदी माझेच विद्यार्थी असलेले आणि माझ्या हाताखाली काम केलेले, माझ्या मार्गदर्शनाखाली काम केलेले एक चांगले बिशप आम्हाला मिळालेले आहेत. आणि त्यांना आमच्या धर्मातील लोक पण इतर सुद्धा खूप मान देतात. आणि तो मान फक्त त्यांच्या गौरवासाठी नाही तर खऱ्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि गरिबांची रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी आहे. वसई धर्मप्रांत हा शहरी भाग आणि थोडासा तलासरी आणि दुसरा भाग देखील आहे. तर ह्यामध्ये काम करताना काही अडचण असतात. तर असं म्हणतात की आम्ही नेहमी सांगत असतो आमचा धर्मप्रांत जो आहे त्याच्यामध्ये आगर, सागर, डोंगर अशा प्रकारे आणि शहर अशा प्रकारे 4 भाग आहेत. तर काही लोक शहरात आहेत, काही लोक शेतीच्या कामामध्ये आहेत, काही लोक सागर म्हणजे मच्छीमारीच्या कामामध्ये आहेत आणि मग डोंगर म्हणजे आमचे आदिवासी. हे अशांचा सगळ्यांचा मिळून आणि सगळेजण समपातळीवर असतात. कोण उच्च आणि कोण नीच असं भेदभाव कधीच ठेवत नसतो. आणि सक्रियपणे ज्यांना ज्यांना पुढे यायचं आहे आणि सेवेच्या कामाला हातभार लावायचा आहे अशांना आम्ही प्रोत्साहन देत असतो. आणि आता आव्हानं खूप आहेत, आव्हानं नेहमीच येत असतात, येत राहणार. माणूस जिथं आहे तिथं थोडासा अहंकार असतो म्हणा किंवा कधी कधी षड्रिपू जे आहेत ते कोणाला चुकत नसतात आणि त्यामुळे कधी कधी काम होईल की नाही अशी चिंता लागते. परंतु मी असं सांगेन की सगळ्यांचा स्वभाव, माझा सुद्धा, आपण सगळे माणसंच आहोत आणि सगळ्यांना बरोबर घ्यायचं. मला एक सांगावंसं वाटतं की या धर्मप्रांतामध्ये मी वसईचाच परंतु बिशप झाल्यामुळे इथं माझी जी एक मैत्री जमली सर्व धर्माच्या लोकांशी, ती मला अत्यंत म्हणजे देशाला मोठं करणारी गोष्ट वाटते. असाच आपला देश जसा वसईला आपण जगत असतो तसा जर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश असा झाला तर मला वाटतं आपल्याविषयी जी अपेक्षा आहे सगळ्या जगाची ती पूर्ण होऊ शकेल. कारण आपण सुरुवातीपासनं आपल्या प्राचीन काळापासून जगाला एक प्रकारची दिशा दाखवलेली आहे. आणि म्हणून माझी एक इच्छा आहे की माझा छोटासा अनुभव वसईचा हा महाराष्ट्र आणि भारत यांना सुद्धा ह्याचा लाभ मिळाला पाहिजे. बिशप, तुम्ही एवढीच योग्य रीतीने ह्या इतका दिवस तुम्ही आपला वसई धर्मप्रांताचा कारभार सांभाळला. आता तुम्ही नवनिर्वाचित बिशपांना तुम्ही काय सांगाल? मी आता ते माझे विद्यार्थी होते, ते माझ्या हाताखाली काम करत होते. परंतु आता एक बिशप म्हणून मी त्यांचा सहकारीच नव्हे तर मी असं सांगेन की त्यांनी सांगितलेलं मी करणार. आणि त्यांना मी सांगत जाईन की जे काही चांगलं झालेलं आहे ते पुढे न्या आणि जर का काही गोष्टी ज्यांचा मुळापासून समूळ नाश झाला पाहिजे अशा वाईट गोष्टी आपण बाजूला ठेवू आणि
तुम्ही पुढे पुढे जात जा, कारण वसईच्या लोकांचं प्रेम, सहकार्य आणि सर्व बाबतीमध्ये त्यांचा आधार हा फार महत्त्वाचा मी मानतो. म्हणून सगळ्यांना घ्या, खूप लोक चांगली आहेत इकडे, आणि म्हणून सगळ्यांना बरोबर घ्या. आणि काही प्रश्न वसई महाराष्ट्रामध्ये सोडवू शकते असे प्रश्न आपण हाती घेतले पाहिजेत आणि सर्वांचं भलं कसं होईल ते बघितलं पाहिजे. तर आता आपण बिशपांकडून ऐकलं. बिशपांचं म्हणणं आहे कामकाज करताना अडचणी भरपूर येतील, त्या अडचणीवर मात करून आपण जे चांगलं ते घेतलं पाहिजे. आणि बिशपांनी विशेष एक सांगितलं की वसईतील सर्व धर्माचे लोक हे आपल्याशी फार चांगले राहतात. आपण देखील त्यांना समजून घेतलं पाहिजे, आपण देखील त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मजेश डिसूजा. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.